श्री गुरुचरित्र अध्याय 6 मराठी भावार्थ। पुलस्त्य या ब्राह्मणाची पत्नी कैकई ही मोठी ईश्वर भक्त होती। ती नित्यनेमाने शिवलिंगाचे पूजन करत असे, त्याशिवाय ती अन्न ग्रहण करीत नसे। एके दिवशी पूजेच्या वेळी शिवलिंग काही केल्यास सापडेना। शेवटी आपला व्रतभंग होऊ नये म्हणून तिने मातीचे शिवलिंग तयार केले व ती त्याची पूजा करू लागली। त्यावेळी तिचा पुत्र रावण मातेच्या दर्शनासाठी तिथे आला। आईला नमस्कार करून त्याने मातेला विचारले, तू कोणाची पूजा करतेस व कशासाठी करतेस? तेव्हा कैकेयी म्हणाली, शिवलिंगाची पूजा केल्याने कैलासपद प्राप्त होते। तेव्हा रावण म्हणाला, मी तुझ्या पराक्रमी पुत्र असताना मृत्तिकेच्या लिंगाची कशाला पूजा करतेस? मी तुला कैलास पर्वतच आणून देतो। रावणाने आईजवळ प्रतिज्ञा केली, मी कैलासासह शंकर पार्वती यांना लवकरच लंकेत घेऊन येतो। असे म्हणून तो त्वरेने शुभ्र सुंदर कैलास पर्वताजवळ आला आणि आपल्या 20 हातांचा जोर लावून कैलास पर्वत उपटू लागला। शेवटी आपल्या 10 शिरांचा जोर लावून कैलास पर्वत उचलण्याचा प्रयत्न करू लागला। कैलासावरील देवगण भयभीत झाले। पार्वती भिवून शंकराजवळ आली। कैलासाला काय झाले, असे हादरे का बसतात असे विचारू लागली। तेव्हा शंकर तिला म्हणाले, तू चिंता करू नकोस, रावण हा माझा भक्त भक्तीने खेळ करीत आहे। हे ऐकून आपण सर्व देवगणांचे रक्षण करावे असे तिने शंकराला सांगितले। तेव्हा शंकर म्हणाला, उमेची विनंती ऐकून शंकराने डाव्या हाताने कैलासाला दाब दिला। त्यामुळे रावणाची 10 मस्तके व 20 हात पर्वत जमिनीच्या सांध्यात अडकले। त्यामुळे रावण भक्तीने विनवू लागला व आपल्याला ह्या संकटातून सोडवावे अशी प्रार्थना करू लागला। रावणाची विनंती ऐकून शंकराने त्याची सुटका केली। तेव्हा रावण शंकराला म्हणाला, कैलास पर्वत लंकेला न्यावा या कारणाने मी आलो आहे, कारण शंकराची नित्यपूजा करावी असे माझ्या मातेचे व्रत आहे। तेव्हा शंकर म्हणाला, जर पूजेचे एवढे अगत्य असेल तर कैलासच काय घेऊन बसलास? मी तुला माझे आत्मलिंग देतो, तुझ्या मनातील वासना पूर्ण करेल। हे असे आत्मलिंग आहे। हे लिंग म्हणजे माझा प्राण आहे। त्याच्याजवळ जे लिंग असेल त्याला मृत्यू नाही। याचे दर्शन घेतल्याने सर्व दोष नष्ट होतील। परंतु हे तुझ्या नगरात घेऊन जाताना वाटेत कुठे ठेवू नकोस। तुझ्या नगरी गेल्यानंतर 3 वर्षे तू याची पूजा कर, म्हणजे तुला ईश्वर प्राप्त होईल। गणेश पटूच्या वेशात तिथे आला। एका बाजूस समिधा तोडीत असल्याचे भासवून त्याने रावणाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले व रावणाला पाहून गणेश घाबरला व तेथून पळून जाऊ लागला। तेव्हा रावणाने त्याला अभय दिले। रावण त्याच्याजवळ गेला, त्याच्या विश्वासात घेऊन आपली स्नान संध्या होईपर्यंत लिंग हातात धरून ठेवण्यास सांगितले। गणेशाने त्याची विनंती मान्य केली, परंतु मी लहान आहे, मला हे लिंग हातात घेऊन जास्त वेळ उभे राहता येणार नाही। माझे हात दुखायला लागले तेव्हा मी तुला 3 वेळा हाक मारेन, तर तू नाही आलास तर आत्मलिंग हातातून खाली ठेवीन, असे तो म्हणाला। रावण अर्ध देत असताना गणेशाने रावणास हाका मारण्यास सुरुवात केली व लिंग खाली ठेवले।